ठिकठिकाणी पैसे वाटपाचा आरोपही झालाय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवर आरोप. दुचाकीच्या डिक्कीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान तपासामध्ये कुठलीही रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती. बुलढाण्यामध्ये उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप. निवडणूक आयोग कारवाई करणार का, याकडे लक्ष. बुलढाण्यामधल्या मिर्झानगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ. अजित पवार गटाच्या उमेदवारांना पैसे वाटप केल्याचा विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. प्रभाग क्रमांक 2 मधील डोंगरे उर्दू हायस्कूलमधला प्रकार. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचा आमिष दिल्याचा काँग्रेसचा आरोप. भाजप उमेदवार अमोल चिल्लावारांचे वडील पांडुरंग चिल्लावार पैसे वाटत असल्याचा आरोप. भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल. अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप. पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रायगडच्या माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला 5 लाखांची रोकड सापडली. ज्याच्याकडून रोकड जप्त केली त्या तरुणाची चौकशी सुरू. हॉटेलचे पैसे असल्याचं तरुणानं सांगितल्याची माहिती. बदलापूरमध्ये भरारी पथकानं 2 लाखांची रोकड जप्त केली. बदलापूरच्या सुरवळ चौकामधला प्रकार. बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 लाखांसह संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. धुळ्यामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान 49,000ची रोकड जप्त. एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे पकडल्याची माहिती. निवडणूक विभागाकडून कारवाई सुरू. बुलढाण्यामधल्या खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप. प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. महापालिका निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात. 4 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं बोलावली बैठक. सर्व पालिका आयुक्त उपस्थित राहणार. जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. भाजप नेत्यांकडून पुन्हा एकदा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार. महायुतीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष. महायुतीमध्ये सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल. गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान. राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच. अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असं समजा, अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य. अरे खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला, त्यांची बी काही चूक नाहीये. कारण मंत्री हा मंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना. गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद देण्याचा आमचा आग्रह. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर अजित पवारांना पालकमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा. गिरीश महाजनांचा टोला. आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही. निवडणुकीमधील पैशाचा गैरवापर हानिकारक. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे अशी ही मागणी. ह्या इलेक्शनमध्ये पैशाचा जो गैरवापर मतांसाठी होतोय हे हानिकारक आहे, हे चुकीचं आहे. गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर. निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा. आता 22,000 रुपये जर गट्टेने मतदान असेल, अशा प्रकारचे ऑफर हे सत्ताधाऱ्यांकडनं मिळत आहेत अशी ती तक्रार लोक करतायत. समोर याला बोलायला ते मागत नाही, पण ते जाहीररीतीने आमच्याशी चर्चा करतायत. जामखेडमध्ये भाजपकडून गुंडाच्या घरामध्ये उमेदवारी. रोहित पवारांचा आरोप. जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा. पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केल्यात. आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. तर निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाहीत. धंगेकरांची प्रतिक्रिया. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टामध्ये माहिती. आज ठिकठिकाणी मतदानाचा उत्साह सुद्धा दिसून आला. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवेंसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं बजावला मतदानाचा हक्क. भोकरदन नगरपालिका निवडणुकीसाठी भोकरदन शहरातील मतदान केंद्रांवर बजावला हक्क. अकोला जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदान. 104 वर्ष आजीनं बजावला मतदानाचा हक्क आहे. तर तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणारच, आजीचं ठाम मत. नाशिकच्या ओझरमध्ये 100 वर्षाच्या पार्वतीबाई चौधरींनी बजावला मतदानाचा हक्क. नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधल्या मतदान केंद्रावर नवरा नवरीनं केलं मतदान. विवाह सोहळा सुरू असतानाच मतदानाचा बजावला हक्क. लोकशाहीसाठी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची नवरीची प्रतिक्रिया. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून मतदान केंद्रावर पोहोचला. लग्नाच्या आधी तुळजापूरमधील संकेत भोजलेनं बजावला मतदानाचा हक्क. वर्ध्यामध्ये बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदानाला. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव. पुलगाव इथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क. थेट ऑस्ट्रेलियामधून शिराळामध्ये येत तरुणानं केलं मतदान. अन्सार कासिम मुल्ला असं तरुणाचं नाव. अन्सार ऑस्ट्रेलियामधल्या मेलबर्नमध्ये नोकरीला. मतदानासाठी मित्र आल्याचं कळताच मित्रांनी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केलं स्वागत. यावलमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन. महिलांनी एकत्रित जनजागृती करत मतदानाचा हक्क बजावला. उत्तर पुणे जिल्ह्यामधल्या खेड, आंबेगाव, शिरूर या भागातील नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान. मात्र सकाळच्या सुमारास बिबट्याच्या दहशतीमुळे मतदानावर काहीसा परिणाम.